पुढच्या बातमीकडे वळूया। शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची केवळ अफवाच असल्याचं आता समोर आलेलं आहे, कारण ऑपरेशन टायगर संदर्भात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनीच प्रतिक्रिया दिल्याचं समोर येत आहे। गेल्या वर्षभरापासून या अशा अफवा सुरू आहेत, मात्र अशी कोणतीही बैठक झालेली नाही असं श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे। वावड्या उठवण्याचा केवळ प्रयत्न काही लोकांकडून सुरू असून ठाकरेंच्या खासदारांसोबत कोणतीही बैठक झालेली नाही असं श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट केल्याची माहिती मिळते। ऑपरेशन टायगर होण्याच्या चर्चेवरनं ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत हे आता चांगलेच संतापलेत। मोबाईल तपासा, कुणाचाही फोन आलेला नाही आणि मी कुणाशीही बोललेलो नाही। आता केवळ पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी आहे आणि त्यामुळे या बातम्या पेरल्या जात आहेत। आम्ही विकली जाणारी औलाद नाही असं म्हणत अरविंद सावंत यांनी अत्यंत तीव्र संताप व्यक्त केलाय। जर अशी कोणती बैठक झाली होती तर त्या बैठकीला कोण होतं, ही बैठक कुठं झाली, त्याचे पुरावे द्या अशी मागणी सुद्धा अरविंद सावंत यांनी केलेली आहे। ऑपरेशन टायगर संदर्भात आता संजय राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। ऑपरेशन हे एकदाच केलं जातं, वारंवार ऑपरेशन होत असेल तर ती डेड बॉडी आहे, त्या डेड बॉडीवर ऑपरेशन केलं गेलंय का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। ऑपरेशन जे असतं की नाही हे एकदाच केलं जातं, वारंवार एखाद्या शरीराचं जेव्हा ऑपरेशन करतात असं म्हणतात तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं। ती डेड बॉडी नेतात ना, आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे। खरं म्हणजे त्या ऑपरेशन सध्या जे सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या पक्षाचं करतायत। ऑपरेशन टायगर कुठेही अस्तित्वात नाही असं अनिल देशमुख म्हणतात। सर्व खासदार हे एकजुटीनं उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचं अनिल देशमुखांचं म्हणणं आहे। जे पक्ष फुटले त्यांची आणि नेत्यांची काय अवस्था आहे हे आता सर्वांनी पाहायला हवं अशी प्रतिक्रिया सुद्धा अनिल देशमुखांनी दिली आहे। असं आहे, ह्या सर्व बातम्या ज्या आहेत त्या पेरल्या जातात। आताच काही तासापूर्वी माननीय खासदार अरविंद सावंत जे उद्धवजी ठाकरे गटाचे खासदार आहेत, प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं, संजय राऊत साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की अशा पद्धतीचा कुठेही ऑपरेशन टायगर कुठेही अस्तित्वात नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।